नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फिल्म ॲड चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, आज होणार आहे निवडणूक आणि निवडणूकचा हा जो दिवस आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, तुमच्या ज्या योजना आहे, ते सुरू राहणार किंवा बंद होणार. तो दिवस जर ठरवणार असेल, तर तो आजचा दिवस. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणावर मतदान करायचं आहे. भलेच तुम्ही कोणत्याही पक्षाला करा. परंतु मित्रांनो, कोणत्याही पक्षाला मतदान करताना काही गोष्टींची तुम्हाला ध्यान द्यावे लागणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला ज्या योजनांचा लाभ भेटतोय, त्या योजना तुम्हाला पुढे चालू ठेवायच्या आहे का? किंवा सोबतच तुमचे जे विकासांचे कामे आहे, ते विकासांचे कामे कोणी केली आहेत किंवा तुमचे शैक्षणिक असो किंवा महागाई या प्रश्नांवर जर कोणी उत्तर देत असेल, तर तुम्हाला त्या पक्षाला मतदान करायचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, राज्यामध्ये एक नवीन योजना लॉन्च होणार का? म्हणजेच महालक्ष्मी योजना. ज्यांची सरकार स्थापन होईल त्यांची योजना येणार का? आपल्याला हे अजूनपर्यंत माहिती नाही. त्यामुळे तुम्हाला विचार करायचा आहे, की तुम्हाला मतदान कोणत्या प्रकारे करायचे आहे. कारण तुम्ही इतर राज्यांमध्ये सुद्धा बघितलं असेल. इतर राज्यांमधल्या ज्या योजना सुरू झाल्या होत्या, त्या योजना ठप्पसुद्धा झालेल्या आहेत. तर या ज्या विकासांची कामे आहेत, त्या विकासांची कामे तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवायची आहे. सोबतच तुमचे जे हप्ते आहेत, ते राहिलेले हप्ते तुम्हाला मिळतील का? तर हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच असेल. तर मित्रांनो, तुम्ही पॉलिटिशियनचे भाषण ऐकलेले असतील आणि त्यांचे जे परिपत्रक आहेत ते सुद्धा बघितले असतील. जसं महायुतीचे परिपत्रक झालं, यामध्ये 10 का दम यांनी सांगितलं होतं. म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी महायुती आहे, त्यांच्यामध्ये त्यांनी 10 का दम सांगले होते. त्यामध्ये त्यांना सांगण्यात आलेलं होतं, की लाडकी बहिणींना ₹2100 देणार. त्यानंतर जे वृद्ध लोक आहेत त्यांना ₹2100 देणार आणि सोबतच जे बेरोजगार आहेत त्यांनासुद्धा पैसे मिळणार. आणि जे कर्जमाफी आहे म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसुद्धा त्यांनी सांगितली होती. सोबतच वीज बिल माफीसुद्धा सांगण्यात आलेली आहे. अशी एकूण त्यांची 10 कामं त्यांनी सांगितली आहे. सोबतच जर तुम्ही विरुद्ध पार्टी बघितली म्हणजे त्यांच्या विरुद्ध जी महाविकास आघाडी आहे, तर सोबतच महाविकास आघाडीने त्यांची पंचसूत्र ही जारी केली होती. तर पंचसूत्रमध्ये त्यांनी 3 लाखांपर्यंत कर्जमाफी ही सांगली होती आणि जी लाडकी बहीण योजना आहे म्हणजेच तिचं नाव महालक्ष्मी योजना असं करून तिला ₹3000 देण्यात येतील, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, फक्त ह्या त्या गोष्टी आहेत ज्या फक्त कागदावरती आहेत, परंतु प्रत्यक्षात अजून उतरलेल्या नाही आहे. तर निवडणूक झाल्यानंतर ज्यांची सरकार स्थापन होईल ते किती प्रमाणावरती चांगले आहेत, म्हणजे ते आपल्यासाठी काय करू शकतील, हे आपल्याला आतापर्यंत माहितीच पडलेलं असेल. कारण मागची निवडणूक असो किंवा काही असो, येणाऱ्या वर्षांमध्ये जी कामं झालेली आहेत किंवा जी कामे पेंडिंग आहेत किंवा अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली आहेत, ही सुद्धा तुम्हाला थोड्या प्रमाणावरती माहिती असेलच. तर तुम्हाला विचार करायचा आहे, की नक्की मतदान तुम्हाला कोणाला करायचं आहे. मतदान देत आहे, पण मतदान कोणाला द्यायचं आहे, हा सुद्धा विचार करून मतदान द्या. नाहीतर असं होईल, की तुमचं मत हे वाया जाईल. त्यापेक्षा अशा चांगल्या व्यक्तीला मतदान करा, जो तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडेल, आपला महाराष्ट्र घडवेल. मित्रांनो, व्हिडिओचा अर्थ कुठल्याही पक्षाला प्रचार किंवा प्रसार करणे नाही, तर जनजागृती करणे आणि मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि तो तुम्ही वाया न घालवता तुम्ही प्रत्येक पक्षाला मतदान केलं पाहिजे. जर तुम्हाला मतं आवडत नसतील, म्हणजे यांना मतदान करायला तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही दुसरी पार्टी म्हणजे अपक्षाला सुद्धा मतदान करू शकता किंवा तुम्हाला नाहीच करायचं असेल, तर तिथे एक ऑदरचं ऑप्शन असते नाटोचं. म्हणजे आम्हाला कुणालाही करायचं नाही, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मतदान करू शकता. पण नक्की मतदान तुम्हाला करायला पाहिजे.